तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आज मी तुम्हाला भेटायला आली आहे एका नवीन ब्लॉग सोबत। तर आज आपण जाणार आहोत मालाडच्या वैष्णव देवी मंदिरात। तर चला, हे सुप्रसिद्ध जे मंदिर आहे मालाडचं, जे हुबेहूब वैष्णव देवी सारखं आहे। तर मी आज तिथे आलो आणि मी तुम्हाला सांगते आतमध्ये काय काय आहे। तर मालाड स्टेशनवरून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे माता वैष्णव देवी दिव्यधाम मंदिर। हे आहे प्रवेशद्वार, एकदम हुबेहूब गुफातून गेल्यासारखं आहे। हे मंदिर इतकं पवित्र आणि सुंदर आहे ना की खरंच तुम्ही इकडे नक्की गेलं पाहिजे। उसी प्रकार कन्या गुफा में 9 महीने तक तपस्या की लीन हो गई। उधर भैरव कन्या की खोज करता हुआ यह तक आ पहुंचा। इथे पूर्ण लिहिलं होतं, पूर्ण कथा की कसं झालं आणि काय झालं नक्की। प्रेम से बोलो जय माता दी। मंदिर आहे आणि जेव्हा मंदिराच्या आपण चालतो आणि इतकं सुंदर मंदिर पाहतो आणि जेव्हा हे सगळं पाहतो ना तर खरंच खूप वाईट वाटतं। कारण इतकं सुंदर मंदिर, इतकं छान मॅनेजमेंट किंवा सगळं नीट नाट ठेवलं आणि हे जे आहे ना खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे। प्लीज, हे आपण मंदिरात तर पाहतोच आहोत पण एक गडावर पण असतं। आपल्या सगळ्या आदरणीय लोकांनी, सगळे आपले लीडर्सनी किंवा सगळ्या भक्तांनी खूप चांगल्यापैकी बांधले। तर प्लीज हे सगळं कृपया मंदिरात किंवा कुठेही न करावं असं माझी विनंती आहे तुम्हाला, कारण हे बघताना खूप वाईट वाटतं। तर अर्धकुवारी गुफा पार केल्याबरोबर आम्ही पोचलो माता वैष्णव देवी मंदिरात। खरं सांगू तर हे सगळं असं वाटत होतं हुबेहूब आपण वैष्णव देवीच्या मंदिरातच उभे आहोत। मंदिराच्या वरच्या साईडला आहे हनुमानाचं आणि बाबा भैरवनाथाचं मंदिर, ज्यांचं दर्शन वैष्णव देवीनंतर झालंच पाहिजे, कारण जर त्यांचं दर्शन नाही झालं तर ही यात्रा अपुरी मानली जाते। दुर्गा के 36 स्वरूप का नाम खाते हैं। काल रात्रि जो माँ दुर्गा की 7वीं शक्ति ये है चामुंडा देवी जी। चामुंडा नाम से ही इस देवी का स्थान तांत्रिक प्रभाव से युक्त है। इसकी रक्षा स्वयं नंदिकेश्वर महादेव कर रहे हैं। फिर है ये महागौरी, माँ दुर्गा जी की 8वीं शक्ति, और माता सिद्धदात्री माँ दुर्गा जी की 9वीं शक्ति का नाम माता कृष्ण माला माँ दुर्गा के 4थे स्वरूप माने जाते हैं। और ये है माता चैलगढ़ना, जो माता की 3री शक्ति स्वरूप मानी जाती है। माता ब्रह्मचारिणी, जो माँ दुर्गा की 9 शक्तियों का 2रा स्वरूप ब्रह्मचारिणी है। और माता शैलपुत्री, माँ दुर्गा अपने स्वरूप में शैलपुत्री के नाम से जाती है। जय माता दी। हे दृश्य पाहून मला तुम्हाला एक गोष्ट तिथे नक्कीच माहिती असेल, ती म्हणजे महाकालीची। जेव्हा पार्वतीने महाकालीचं रूप घेतलेलं, ती एवढी तिचं तापमान एवढं झालेलं की तिने महाकालीचं रूप घेतलं आणि तिने त्यात चुकून शंकरावर पण पाय दिला आणि तिचा राग शांत करण्यासाठी महादेव आले आणि त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा तिने त्यांच्या अंगावर एक पाय दिला चुकून। तर किती सुंदर आपली मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत आणि किती बरं वाटतं हे सगळं बघून ऐकून की आजकालच्या जमान्यात असं खूप आहे की पुरुष बायकांसमोर का झुकावे किंवा पुरुषांनी बायका तर पुरुषांच्या पायाच्या मापाला असतात किंवा तिकडे त्यांची जागा आहे। पण जेव्हा महादेवाने हे दाखवून दिलं की आपण सगळे समान आहोत आणि तुझा राग शांत करण्यासाठी मी काहीही करू शकतो। तर मी अशी आशा बाळगते की तुम्हाला पण हे मंदिर फार आवडलं असेल आणि
तुम्ही पण या मंदिरात नक्की जा, कारण हे इतकं सुंदर आहे ना की खरंच वैष्णव देवीला आल्यासारखं वाटतं. आणि हो, हे इथेच संपलं नाहीये, डे 2 अजून बाकी आहे. बॅक आणि आम्ही आज जात आहोत रिद्धी सिद्धीच्या घरी मागी गणेशोत्सवसाठी. आणि आज आम्ही आलोय विसर्जनला. सो लेट्स गो अप मनी. चला आपण जाऊया आता तिच्या घरी. गणपती बाप्पा तर इतका क्यूट होता ना, इतका गोंडस होता ना की खरंच एकदम गोड गोड होता. आरती चालू करायची. सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची कंठी सर्गे माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. परंतु ना ते तू भक्ता लागे पावस लवलाही. जय देव. तर काही नाही, फक्त कॉपीराइट्स इश्यू, पण हे माझं फेवरेट गाणं आहे. ते म्हणजे अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तिस. आणि विसर्जनाला हे गाणं नाही वाजलं तर काय मजा आहे यार. आणि हो बाप्पा, तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. हाँ नहीं जाता. I'm dancing. Let's go. See my tickly? We are tickly girlies. Oh, and we also did our nails and earrings. Oh my God! Wow! आणि मग आला तो क्षण जो कोणालाही आवडत नाही, तो म्हणजे त्याची जायची वेळ. जेव्हा तू जातोस ना, तुझ्या येण्याची आतुरता त्याच क्षणी मनाला लागते. आणि मनात फक्त एकच इच्छा असते की बाप्पा तू मात्र पुढच्या वर्षी लवकर ये रे. मंगल मूर्ती आणला आमच्या पप्पानी, गणपती आणला. शंकरवती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. लुकू मुकू बघतोय चांगला आमचे पप्पाने गणपती आणला. 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8 गणपती हमारे साथ. 9 10 11 12 गणपती है सबसे प्यारा. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गणपती बाप्पा सुपरस्टार. 1 रुपए का चिंगम गणपती बाप्पा सिंगम. कहा चली रे गोरिया गणपती बाप्पा मोरया. अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर. मंगलमूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. संकटी पावावे निर्माली रक्षा सुरवर वंदना. जय देव जय देव श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना वारी वारी जन्मा मरणाचे वारी वारी पडलो आता संकटने वारी. जय देव. आणि तो शेवटचा क्षण त्याच्या कानात सगळ्या इच्छा सांगितल्या. आणि आय होप तो पुढच्या वर्षी जेव्हा येईल ना, तेव्हा या सगळ्या इच्छा पूर्ण करेल आणि आपण सगळ्यांना खूप हेल्दी ठेवेल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लाडू मोदक. निरोप घेतो आम्हास आता आज्ञा असावी. चुकले आमचे काही देवा क्षमा असावी. गणपती बाप्पा आमच्याकडून काही चूक झाली असेल ना तर आम्हाला माफ कर. आणि या जगात जितकी पण लोक आहेत ज्यांना तुझी गरज आहे, जी हे व्हिडिओ पाहत आहेत, जे नाही पण पाहत आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर. आणि सगळ्यांना खूप हेल्दी, निरोगी आणि सुंदर आयुष्य दे. 1 मिनिट, हे इथेच संपत नाही आहे, अजून एक गंमत बघायची तर बाकी आहे. आमची गाडी म्हणजे आमची टेम्पो आता पूर्ण टायरमध्ये दबलेली आहे.
आधीच घरातून कॉल येत आहेत आणि आता हे अल्ट्रा डॅमेज अजून झालेलं आहे. हे बघा आणि हे सगळे बाहेर हे बघा आणि हे सगळे बाहेर उतरून खाली उतरून बजरंगबली की जय करून धक्के मारतात. आणि आता कसं 1 2 3 गो बोला बजरंग ए बोला बजरंग जय हनुमान. क्या सीन है. काय होतं इथे थोडीशी पण हल्ली नाही याच्या थोड्या पण दमाने ह्याच्या म्हणजे इथे एवढे सगळे लोक आहेत. आय मीन या सगळ्यांच्या. हा बघा हा एक असं पण काय उपयोग नाही. और अभी हो रहा है सबको लेट और वातावरण इतका लेट होता है इतका लेट. हाँ जसं एक होणार आहे आता आत्ता चालू होणार आहे बघा. आत्ता आमची 2 मिनिटात चालू होणार आहे टेम्पो. पण ड्रायव्हरच नाही आणि त्याला अजून तिथपर्यंत घेऊन जायचं होतं गणपतीला सोडायला म्हणजे आम्ही इथपर्यंत पण आलो नसतो. वा दीदी वाह दीदी. नाही नाही दीदी वाह दीदी. चला चला युट्यूबला टाकणार आहे. लेट मी ॲड रिद्धी सिद्धीची मावशी बिंग क्यूटू. आम्ही यूट्यूबला टाकणार आहे. हा शी इज अ क्यूटू यार. कभी सोचा था ये सब होत देखने मिलेगा. काका जे देवासारखे धावून आलेत आमच्यासाठी आणलेली आहे. लेट्स गो. मोठा ट्रक खेचणार आहे छोट्या चंपोला. गणपती बाप्पा. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. हाय ओके बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मला आता हे जस्ट एडिटिंग करताना लक्षात आलं की जेवढं आलिया भट ब्रह्मास्त्रमध्ये शिवा शिवा बोलली आहे तेवढं मी या पूर्ण व्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोरया बोलली आहे. बट ते नाही बोलणार तर अजून काय बोलणार. आम्ही खूप धमाल मज्जा केली. खूप मिस केलं आणि खूप मिस करू या मजा धमाल मस्तीला आणि आमच्या या गोडू बाप्पाला. आय होप तुम्हाला पण तितकीच मजा आली असेल. आणि हो आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मयुरी दिवाकरला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.